सोलापूर शहर वस्ती भागामध्ये असलेल्यामध्ये आपण बघतो ही नाल्याची दृश्य। नाल्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। इथे असलेले स्थानिक नागरिक आणि त्याचे राजकीय नेते किरण पवार आपल्या सोबत आहेत। नेमकं काय सांगाल, कशामुळे परिस्थिती उद्भवलेली आहे? आता हिप्परगा तलाव पूर्ण भरलेला आहे आणि ते भरलेले असल्यानं कुठली पूर्वकल्पना न देता इरिगेशन खात्याने हे पाणी सोडलेलं आहे आणि नागरिकांमध्ये भयभीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण की एकदमच पाणी एवढं वाढलं की डायरेक्ट घरामध्ये घुसा लागलेला आहे। त्याचबरोबर हे मला काही लोकांचे फोन आल्यानंतर मी आमदार साहेबांना फोन केला। आमदार साहेबांनी स्वतः येऊन पाहणी करून गेले व त्याचबरोबर आयुक्तांना सांगून गेले की हे लवकरात लवकर हे मार्गी लावून पाणी घरात जाणारं। परत जर पाऊस पडला तर अनेक लोकांना खूप तक्रारी येतील किंवा तक्रारी वाढतील, अनेकांना खूप अडचणी येतील असं दिसतंय। नेमकं काय सांगाल तुम्ही, प्रशासनाला सहकार्य मिळालं आहे का नाही? प्रशासन सहकार्य करते पण पाण्याचा फ्लो एवढा मोठा आहे। कारण की मला तर वाटतंय मडकी वस्ती किंवा गणेश नगर किंवा काही भागातल्या लोकांना महापालिकेने एक वेगळ्या ठिकाणी व्यवस्था करावी। कारण की धाराशिव किंवा तुळजापूरला पाऊस वाढल्यानंतर हिप्परग्याला पाणी सोडलेत आणि हिप्परग्याचं पाणी इकडं सोडलेलं आहे। ह्याप्रमाणे पाऊस जर अजून मोठा आला तर ह्याच्यापेक्षा पूरजनक परिस्थिती सोलापूरमध्ये पाहायला मिळेल। मी अवंतीनगरामधला रहिवासी आहे। 2016 मध्ये याच ब्रिजवरती पाणी पूर्णपणे ओव्हरफ्लो झालं होतं। तर सोलापूर महानगरपालिकेने मे महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडल्यावर नंतर याच लेवलनी या पाण्याची गती होती। परंतु उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाली सफाई सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली नसल्यामुळे त्याचा परिणाम हा दिसतोय। दिवसेंदिवस वाढणारा पाऊस आणि त्यामुळे इथल्या लोकांची जी काही गैरसोय होते, लोकांचं जे जीवन आहे ते आता खरंच धोक्यात आलंय म्हणावं लागेल। कारण की महानगरपालिकेने उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असताना त्यावेळेस नाली सफाईचे कोणतेही कामं न करता फक्त टेंडरची निविदा काढली, लोकांना टेंडर दिले, पण कोणत्याही प्रकारे प्रत्यक्षात काम झालेलं आपल्याला दिसत नाहीये। त्यामुळं ही परिस्थिती आज आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेने ह्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं आहे। कारण की आज इकडच्या भागाची वसंत विहार आणि अवंतीनगर आणि इथल्या उपनगरांची लोकसंख्या जवळपास लाखाला क्रॉस करते आहे। त्यामुळं मोठा भाग या प्रमाणात लोकसंख्येचा आहे। त्यामुळे महानगरपालिकेने लवकरात लवकर यावरती चांगले ऍक्शन घेऊन या ब्रिजची उंची वाढवून इथल्या लोकांना न्याय द्यावा ही अपेक्षा। नमस्कार, मी अमोल झाडगे बोलतो। आज आम्ही ह्या भागात जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालं राहतो। ही भाग आज एवढा मोठा झालेला आहे। ह्या भागात जवळजवळ 15 ते 20 हजार लोकसंख्या झालेली आहे। वसंत विहार, आर्य नंदी, गणेश नगर, मडके वस्ती, उमानगर हे भाग एवढा मोठा झालेला आहे। आणि तुम्हाला सांगतो, जे पहिला जे नॅचरल फ्लो होते पाण्याचे ते सगळे शेतकऱ्यांनी त्याला बुजवून बारीक करून त्याला सगळे प्लॉटिंग करून विकलेले आहेत। आज त्याचा दुष्परिणाम दिसत आहे। आम्ही 4 महिन्याखाली आम्ही आयुक्तांना स्वतः, कारण पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवते आम्हाला जवळची माहित आहे। आम्ही आयुक्तांना पत्र दिलं की साहेब, आयुक्त साहेब, तिथं जुना दगडी पूल आहे, तिथं काय तर तिथं करा, उपाययोजना करा कायमस्वरूपी। तिथं दरवर्षी पाणी फ्लो होतो आणि आमच्या पूर्ण गणेश नगर नागरी वस्तीमध्ये घुसतो, गोरगरिबाच्या घरात पाणी जाते साहेब। आयुक्त साहेबांनी जागेवर आदेश दिले। अकोलवार मॅडम होते आणि विभागीय अधिकारी पण होते तिथं। अकोलवार मॅडमला पण आदेश दिले की तात्काळ त्याच्यावर काय तर उपाययोजना करावे। मग ते अकोलवार मॅडम म्हणले त्याला काय करता येत नाही म्हणून आम्हाला असं त्यांनी तोंडी उत्तर दिले। त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही। मग आम्ही आमदार साहेबांकडनं मागणी करून आमदार साहेबांनी त्याला 85 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला त्या ब्रिज उचलासाठी। आणि आम्ही तुम्हाला सांगतो 8 दिवस झाला पाठपुरावा करतो। 8 दिवस झाला आज पाणी जाते तिथनं साहेब। 8 दिवस पाठपुरावा करतो, एक अधिकारी यायला तयार नाही। ते जी येते वरच्यावर बघून, काल तर JCB आला, तिथं मला उतरत नाही पाण्यात म्हणून ते निघून गेला। आज आमदार विजयकुमार देशमुख मला घेऊन गेल्यावर पूर्ण यंत्रणा आली, अकोलवार मॅडम आले आणि आता म्हणतात आम्हाला काम करू द्या। हे पूर्ण हे जे आता जे परिस्थिती उद्भवली आहे ही प्रशासनाची अपयश आहे। ही प्रशासनानं अनेक तुम्हाला सांगतो साहेब, या विभागीय अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आमची या नागरिकाच्या वतीने मागणी आहे। कारण या त्याच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती आलेली आहे आमची। जर पावसाळा पूर्व काळामध्ये जर नाले सफाई व्यवस्थित झाली असती तर हा प्रसंग शहरी नागरिकांवर उद्भवला नसता, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। मी महेश हणमे, MH13 न्यूज सोलापूर। लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MH13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।